जय रेणुका माता. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही रूढी परंपरा रीतिरिवाज असतात, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीतच नसते की त्यांच्या मागचा अर्थ काय किंवा त्याच्या मागचे कारण काय. मैत्रिणींनो, आपले सणवार, आपली संस्कृती आपण जपली तरच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत असते. पण पुढची पिढी आपल्याला प्रत्येक गोष्टीचे कारण विचारते, ते फक्त आपल्याला सांगता आले पाहिजे. त्याच्या शंकेचे समाधानकारक त्यांना उत्तर मिळाले पाहिजे. मैत्रिणींनो, तुम्हाला शबरी मातेची कथा तर माहीतच असेल ना. शबरी माता ही भिल्ल समुदायाच्या शाबर जातीच्या मुखियाची मुलगी होती आणि तिचे खरे नाव श्रवणा असे होते. त्या भिल्ल समाजाची अशी एक प्रथा होती की ज्या वेळेस कोणाचे लग्न असेल त्यावेळेस काही प्राण्यांचा बळी दिला जात असे, आणि हे ज्या वेळेस श्रवणाला समजले त्यावेळेस त्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी तिने वडिलांना खूप विनंती केली. पण वडिलांनी तिलाच समजावून सांगितले की ही प्रथा खूप जुनी आहे, तसेच पूर्वीपासून चालत आलेली आपली परंपरा मोडता येत नाही. पण वडिलांच्या उत्तराने श्रवणाचे शंकेचे समाधान झाले नाही आणि शेवटी त्या मुख्य प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी श्रवणा घर सोडून निघून गेली. श्रवणा जंगलामध्ये मातंग ऋषीच्या आश्रमात राहू लागली. मातंग ऋषीने तिला श्रीराम नामाचा जप करण्याचा उपदेश दिला आणि शाबर जातीचे असल्यामुळे शबरी हे नाव पडले. गुरु आज्ञेमुळे शबरीने मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने श्रीराम जप केल्याने शबरी मातेला श्रीराम प्रभूने दर्शन दिले. मैत्रिणींनो, ही कथा मी एका कीर्तनात ऐकली होती. त्याच वेळेस हा प्रश्न पडला होता, जर शबरी मातेने वडिलांचे ऐकले असते तर. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे मत मी पुढच्या व्हिडिओमध्ये उदाहरणासहित मांडण्याचा प्रयत्न करेन.